आज लोकसभेचे चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत असून पुण्यात ठिकठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडतीये। सकाळी 11 वाजेपर्यंत पुण्यात 16.16% मतदान झालंय। त्यातच पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी देखील आपल्या कुटुंबासहित मतदानाचा हक्क बजावलाय। मतदान करून आल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली आहे। पाहूयात। महत्त्वाचं आहे, शेवटी आपलं ते राष्ट्रीय कर्तव्य आहे। प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि म्हणून मी आणि माझ्या कुटुंबाने आज इथे MIT शाळेमध्ये आमचं केंद्र आहे, तिथे आम्ही तिघांनी आता, मी, पत्नी आणि मुलगी, तिघांनी आता मतदानाचा हक्क बजावला। मतदार यादीत नाव नसण्याच्या अनेक तक्रार येतात। काय झालं, मागच्या काळामध्ये काही फोटोंच्यामुळे फोटो नाहीत, कलर फोटो दिले, आता निवडणूक आयोगाचं कधीतरी आता याच्यावरती लक्ष त्यांनी फोकस केलं पाहिजे। आता कधीतरी याद्या नीट करा। आज इतका नागरिकांना मनस्ताप होत होता। राजकीय पक्ष म्हणून आम्ही नेहमी सहकार्य करतो, खूप कामही करतो, पण शेवटी अथॉरिटी ती असल्यामुळे त्यांनी कधीतरी याद्यांच्या विषयाचं गांभीर्याने, माझं तर म्हणणं आहे 12 महिन्याच्यावर काम केलं पाहिजे। निवडणूक आले की सर्वेक्षण सुरू करतात, घरोघरी जायला माणसं जातात, BLO नेमले जातात, पण खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की हे 12 महिने काम चालू झालं पाहिजे, तर कधी ते पुढच्या काही निवडणुकांमध्ये अपडेट होऊन जायचं। वेगवेगळ्या ठिकाणी काही अडचणींचा मतदारांना सामना करावा लागतो। जसं तुम्ही पाहिलं की 4 रांगा असणं अपेक्षित होतं, पण एकच रांग होती। काय सांगितलं अधिकाऱ्यांना? नाही, नागरिकांना तुम्ही 2-2 तास लाईनीत उभे करताय, 4 बूथ आहेत आणि 4 बूथची मिळून एकच लाईन करताय, ही कुठली पद्धत आहे? मला असं वाटतं मुळात यांना प्रशिक्षण नीट दिलं की नाही ही मनात शंका येते। त्यामुळे तशा सूचना केल्या, आम्ही विनंती केली अधिकाऱ्यांना। त्यामुळे आता 4 बूथच्या 4 लाईन झाल्यात। लोकांना जवळजवळ 100-150 लोक एका लाईनीत होते, आता 10-10, 20-20 लोक एका लाईनमध्ये उभे राहिली, सोपं झालं काम। बऱ्यापैकी प्रतिसाद आहे। 2019ला कमी मतदान होतं। मी आत्ता ज्या बूथमध्ये गेलो तुम्हाला सांगतो बघा की 1100 मतदार त्या बूथमध्ये आणि 450 मतदान आत्ता झाले 11 वाजता, म्हणजे जवळपास 38-39% मतदान तर आत्ताच झाले। त्यामुळे मला असं वाटतं पुण्यात सगळीकडे कुठेही गेलं तरी हाच प्रतिसाद नागरिकांच्या रांगा विधानसभा न्याय काय वाटतं तुम्हाला? 9 वाजेपर्यंतच्या टक्केवारी आनंद आहे, सगळीकडनंच होणार, पण कोथरूडला जास्त होतात। भाजपचं आंदोलन सुरू आहे फडके चौकावर। नाही, मला माहिती मिळाली की तिथे काँग्रेसच्या एका बूथवरती बॅनर लावला, त्याच्यावरती चिन्ह आहे, झेंडा आहे। तर मी आमच्या कार्यकर्त्यांना असं म्हटलं की फक्त परमिशन मागा, की त्यांनी जर त्याची परमिशन निवडणूक आयोगाने दिली असेल तर ठीक आहे, नसेल तर काढायला लावू। आंदोलनाचा हा विषय नाही, पण जर लिगल असेल तर ठीक आहे, नसेल तर काढलंच पाहिजे। धन्यवाद।